मी 27 वर्षांची पोलीस इन्स्पेक्टर आहे. माझा नवरा दुसऱ्या शहरात नोकरी करतो. मी एकटीच राहत होते. एके दिवशी साधारण 21 वर्षांचा एक तरुण माझ्या शेजारी राहायला आला. मी दिवसभर ड्युटी करायचे. रात्री तो आपल्या पत्नीपासून लपून माझ्या घरी यायचा आणि रोज माझ्यासाठी जेवण बनवून आणायचा. एका रात्री तो माझ्या घरी दारूसह आला आणि दारू पिल्यानंतर नशेत त्याने आपल्या पत्नीसमोर माझ्यासोबत जे केले त्याने माझी आत्मा थरथरली. माझे नाव आलिया आहे आणि मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. मी 27 वर्षांची आहे. मला अजून मूल झाले नाही. माझ्या सासरच्यांनी याला माझी चूक मानले. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाली आहेत आणि माझी बदली अशा शहरात झाली जे माझ्या सासरपासून सुमारे 150 किलोमीटर दूर आहे. रोज प्रवास करणे माझ्यासाठी शक्य नव्हते म्हणून मी त्या नवीन शहरात भाड्याने घर घेतले. जेव्हा मी घर सोडून निघाले तेव्हा माझ्या सासूने मला विचारले, काम सोडून कुटुंबाचा विचार का करत नाहीस? मी म्हणाले, काय बोलताय मा? मी पोलिसांची नोकरी सोडू शकत नाही. माझ्या नवऱ्याचा स्वतःचा व्यवसाय होता. तो सोडून माझ्यासोबत राहायला येऊ शकत नव्हता. पण त्यांनी मला सांगितले, तू जा, मी प्रत्येक रविवारी तुझ्याकडे येईन. पण पोलिसांच्या नोकरीत सुट्टी कुठे मिळते? आमच्या नोकरीत विश्रांती कुठे? सतत कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुंतलेले असतो. पण मी याच विचारात बुडाले होते की नवऱ्यापासून दूर राहून मी एकटी कशी दिवस काढणार? माझा नवरा महिन्यातून 4 वेळा मला भेटायला यायचा आणि जेव्हा यायचा तेव्हा नेहमी विचारायचा, तू एकटी कशी दिवस काढतेस? तुला कोणी आवडणारा तर भेटला नाही ना? त्याच्या या बोलण्याने मला राग यायचा, कारण एकतर मी एकटी होते आणि दुसरे मी सतत कामातच व्यस्त असायचे. मला स्वतःची काळजी घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नव्हता आणि माझा नवरा मला फोनवर किंवा घरी येऊन नेहमी हेच विचारायचा, तुझ्या आयुष्यात कोणी दुसरा तर नाही ना? एकदा मी म्हणाले, दीपक, तू मला रोज हा प्रश्न का विचारतोस? तुला माझ्यावर विश्वास नाही का? तू माझे काम पाहिले आहे ना? मला स्वतःची काळजी घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. यावर माझा नवरा म्हणाला, आधी मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करायचो, पण आता तू एकटी राहतेस. मी म्हणाले, तू रोज मला भेटायला ये ना. फक्त 3 तासांचा रस्ता आहे. रोज रात्री येऊन जा. पण माझ्या नवऱ्याचा व्यवसायही मोठा होता आणि त्याला वेळ मिळत नव्हता. मी त्याच्यावर जास्त दबाव टाकत नव्हते. तो मला फोन करायचा, पण मला फोन करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नव्हता. यावर माझा नवरा म्हणायचा, तू मला विसरलीस. आणि इतक्या वर्षात आम्हाला मुलंही झाले नाही, ज्यामुळे मी खूप त्रस्त होते. माझ्या बहिणीला मूल झाले आहे, पण माझी गोद अजून रिकामी आहे. माझा नवरा म्हणायचा, जेव्हा देवाला वाटेल तेव्हा तुझी गोद भरेल. आम्ही दोघांनी तपासणीही केली होती, पण काहीच अडचण नव्हती. मग तरीही मला मूल का होत नाही हेच मला समजत नव्हते. आणि आता तर आम्ही पती पत्नी दूर राहू लागलो होतो. एके दिवशी माझ्या शेजारी एक 31 वर्षाचा तरुण राहायला आला. तो दिसायला खूपच ताकदवान होता. तो आपली पत्नी आणि मुलासोबत आला होता. तो माझ्या घरी येऊन पाणी मागायला लागला आणि म्हणाला, आजच आलो आहे, पाण्याची व्यवस्था करू शकलो नाही. मी त्याच्या बाटलीत पाणी भरले आणि म्हणाले, तुला काहीही गरज भासली तर मला सांगू शकतोस. तो माझ्याकडे पाहायला लागला आणि विचारू लागला, तुझ्या घरी कोण कोण आहे? मी म्हणाले, मी इथे एकटीच राहते. यावर त्याने विचारले, तुझा विवाह झाला नाही का? मी म्हणाले, माझा नवरा इथे नाही, दुसऱ्या शहरात राहतो आणि माझी इथे बदली झाली आहे. मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. हे ऐकून तो खूप खुश झाला आणि म्हणाला, मग आमचा परिसर सुरक्षित आहे. त्याच्या बोलण्याने मी हसले. तो त्यावेळी निघून गेला. त्यानंतर तो मला जेव्हा भेटायचा तेव्हा हाय हॅलो करायचा आणि माझी ख्यालीखुशाली विचारायचा. एकदा त्याने पाहिले की मी बाहेरून जेवण मागवत आहे. त्या रात्री तो माझ्या घरी आला आणि विचारू लागला, तू घरी जेवण बनवत नाहीस का? मी म्हणाले, माझे काम असे आहे की मी थकून जाते म्हणून बहुतेक वेळा बाहेरूनच ऑर्डर करते. तो म्हणाला, अशाने तू आजारी पडशील. मला त्याचा सहवास आवडायला लागला होता. तो माझ्यावर खूप लक्ष द्यायचा, माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा आणि मी एकटी आणि एकाकी असताना मला एका मित्राची गरज होती. पोलिसांमध्ये माझे खूप मित्र आहेत, पण त्यांच्याशी फक्त कामाच्या गोष्टी होतात.
मला आराम करण्यासाठी एक जागा हवी होती जी मला सनीशी बोलताना मिळायची. पण मला एक गोष्ट आश्चर्यकारक वाटली की त्याने कधीही मला आपल्या पत्नीशी ओळख करून दिली नाही. त्याच्या पत्नीला कधीही घराबाहेर येऊ देत नव्हता. त्याची मुलगी मला कधीकधी दिसायची पण पत्नी कधीही दिसली नाही. त्यांना येऊन बरेच दिवस झाले होते पण त्याने आपल्या पत्नीला माझ्या घरी कधीही आणले नाही. एक दोन वेळा पत्नीशी नजर मिळाली तेव्हा ती साडी घालून ओढणी घेतलेली दिसली आणि ही गोष्ट मला खूपच आश्चर्यकारक वाटली. एकदा मी त्याला विचारले, तू मला आपल्या पत्नीशी कधी ओळख करून दिली नाहीस? यावर तो म्हणाला, माझी पत्नी गावंढळ आहे, लोकांशी नीट बोलू शकत नाही, म्हणून ती घरातच राहते. मी त्याचा चेहरा पाहतच राहिले आणि विचार करत होते की हा इतका स्मार्ट आणि देखणा माणूस गावंढळ बाईशी लग्न का करेल. मला कधी कधी वाटायचे की मी त्याच्या घरी जावे आणि त्याच्या पत्नीला भेटावे. शेवटी ते आमचे शेजारी होते पण मला याची संधी कधीच मिळाली नाही. आणि सनी वारंवार माझ्या घरी येऊ लागला. तो रोज रात्री माझ्या घरी यायचा आणि माझ्यासाठी जेवण आणायचा. मी जेवताना तो मला बसून पाहायचा आणि माझ्याशी बोलत राहायचा. जेवण झाल्यावर तो आपली भांडी धुवून घरी घेऊन जायचा. तो मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा, कधी व्यायामाबद्दल, कधी एखाद्या शहराबद्दल, कधी आजूबाजूच्या गोष्टी, कधी बातम्या आणि अनेकदा माझ्या सौंदर्याची प्रशंसा करायचा. एकदा त्याने मला विचारले, तुझी किती मुले आहेत? त्याच्या या प्रश्नाने मी उदास झाले आणि म्हणाले, मला अजून मूल झाले नाही आणि आता तर माझा नवरा सुद्धा दूर राहतो. त्याने विचारले, तू एवढा एकटेपणा कसा दूर करतेस? तुझ्याही काही गरजा असतील ना? त्याच्या बोलण्याने मी खूप घाबरले. अशा प्रकारचा प्रश्न यापूर्वी कोणत्याच अनोळखी व्यक्तीने मला विचारला नव्हता. माझा नवरा हा प्रश्न नेहमी विचारायचा पण माझ्या विभागात काम करणाऱ्या लोकांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी कधीही असा प्रश्न विचारला नव्हता. सर्वांना माहीत होते की मी एकटी राहते. त्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हाच विचार मला सतावू लागला. मी म्हणाले, चल एक दिवस तुझ्या कुटुंबासोबत आणि मी मिळून कुठेतरी पिकनिकला जाऊया. ही गोष्ट मी विषय बदलण्यासाठी बोलले होते. खरे तर मला त्याची पत्नी पाहायची होती. मोहल्ल्यातील लोक सांगायचे की सनी आपल्या पत्नीला लपवून ठेवतो. आजूबाजूच्या अनेक बायांनी मला सांगितले की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याची पत्नी जेव्हा घरी एकटी असते तेव्हा तीर्थरूप दारसुद्धा उघडत नाही. ही गोष्ट मलाही विचारात टाकणारी होती. तो आपल्या पत्नीला असे का ठेवतो? मोहल्ल्यातील लोकांनी त्याच्या मुलीला हा प्रश्न विचारला होता तेव्हा ती मुलगी शांत होऊन गेली होती आणि कोणाशीही बोलत नव्हती. मला शंका येऊ लागली होती कारण एकदा मला त्याची मुलगी एकटी भेटली होती आणि मी तिला विचारले होते, तुझी आई कुठे आहे? तेव्हा तीर्थरूप पूर्णपणे शांत झाली होती. मी तिला म्हणाले, घाबरू नको, मी चांगली काकू आहे आणि पोलिसांची आहे. पण तिच्या चेहऱ्यावर भीती दिसली आणि ती धावत आपल्या घरी गेली. एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला विचारले, खरे खरे सांग, तुला कोणी आवडते का नाही? मी माझ्या नवऱ्याला सनीबद्दल सांगितले पण माझ्या नवऱ्याला हे ऐकून जळायला लागले. तो म्हणाला, मी तुला माझे मन सनीला दिलेस. मी म्हणाले, आमच्यात असे काही नाही, पण मला त्या माणसावर शंका आहे. म्हणून काळजी करू नको, मी पोलिसवाली आहे, मी स्वतःची काळजी घेऊ शकते. कोणताही माणूस माझ्यासोबत काही चुकीचे करू शकत नाही. माझा नवरा त्याच्या पत्नी आणि मुलीच्या विषयी विचारू लागला. ती नेहमी घरीच बंद असायची आणि त्याची मुलगी खूप घाबरलेली असायची आणि कोणाशीही बोलत नव्हती. हे ऐकून माझा नवरा घाबरला. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, मला सनी आवडतो पण मला वाटते की काहीतरी गडबड आहे आणि मला फक्त या रहस्याचा पडदा उघडायचा आहे. माझा नवरा म्हणाला, तू पोलिसवाली आहेस आणि राहशील. कोणी चांगले दिसले तरी त्यात रहस्य शोधायला लागतेस. मी म्हणाले, लवकर जा इथून, नाहीतर तुझ्यातही मी रहस्य शोधेन. आम्ही दोघे हसू लागलो. मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते आणि माझा नवरा हे जाणतो. मी म्हणाले, उद्या पुन्हा यावे लागेल. माझा नवरा दुसऱ्या दिवशी मला भेटायला आला. मी म्हणाले, तू इथे एक दोन दिवस थांब आणि सनीच्या पत्नी आणि मुलीविषयी शोध. माझा नवरा थांबला आणि त्या काळात मला खूप प्रेमही केले आणि म्हणायला लागला, सांग, तुला सनी आवडतो की मी आवडतो? मी हसले आणि म्हणाले, मला तू आवडतोस.
माझा नवरा 2 दिवसांनी परत जाणार होता आणि म्हणाला, तू बरोबर बोललीस. याचे कुटुंब एक रहस्य आहे. 2 दिवसांत मी त्याच्या बायकोला पाहू शकलो नाही आणि त्याच्या मुलीच्या चेहऱ्यावर मलाही भीती दिसली. कदाचित काहीतरी गडबड असेल आणि तुझा संशय बरोबर आहे. माझा नवरा निघून गेला, पण त्याच दिवशी मला सनीच्या घरात जाण्याची संधी मिळाली. त्या रात्री सनी घरी नव्हता. मी पाहिले की सनीच्या घराचे दार उघडे आहे. संधी पाहून मी त्याच्या घरात गेले. आतले दृश्य पाहून माझ्या डोळ्यांचे डोळे फाटले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी पाहिले, असे कसे होऊ शकते? त्याची पत्नी तिथे नव्हती. मला खरे शोधायचे होते. मी तिथून तातडीने निघाले आणि सनीला फोन केला. सनीने माझा फोन उचलला आणि म्हणाला, काय झाले? मी म्हणाले, तू कुठे आहेस? मी तुला भेटायचे आहे, तुला मिस करते. तो म्हणाला, अरे, तू मला मिस करतेस? मी म्हणाले, हो, माझा नवरा नुकताच गेला आणि मला एकटेपणा जाणवतोय. तू कुठे आहेस आणि मला जेवण का आणले नाहीस? तो हसला आणि म्हणाला, मी बाहेर काही कामात व्यस्त आहे. मी म्हणाले, आज रात्री फ्री असशील तर ये ना, आपण पार्टी करू. तो हसला आणि म्हणाला, खरंच माझ्यासोबत पार्टी करशील? मी म्हणाले, खरंच, सगळी रात्र पार्टी करू. तो खुश झाला आणि म्हणाला, ठीक आहे, मी दारूची बाटली घेऊन येतो. तू पितेस ना? मी म्हणाले, जमेल. तो म्हणाला, ठीक आहे, मी अर्ध्या तासात येतो. फोन ठेवताच मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि सांगितले की मी काय करणार आहे. माझा नवरा म्हणाला, नशेत भान हरवू नकोस. मी हसले आणि म्हणाले, तू आहेस ना मला सांभाळायला. मी सनीची वाट पाहत होते आणि एक सुंदर वेस्टर्न ड्रेस घातला होता. जेव्हा सनी खोलीत आला तेव्हा तो मला पाहतच राहिला आणि म्हणाला, तू तर अप्सरेसारखी दिसत आहेस. त्याने माझ्यासमोर जेवण आणि दारूची बाटली ठेवली. तो माझ्या अगदी जवळ बसला. आम्ही दोघे दारू पिऊ लागलो आणि हसत खिदळत बोलू लागलो. तो माझ्याशी छेडछाड करत होता. कधी माझ्या मांडीवर हात ठेवायचा, कधी माझ्या उघड्या कंबरेला हात लावायचा, कधी माझ्या पोटाला, आणि मी त्याला दारू पाजत होते. मला सनीला पूर्ण नशेत चूर करायचे होते, जेणेकरून त्याला काहीच भान राहणार नाही. तो माझ्यासाठी तडफडायला लागला आणि पितच गेला. जसजसा नशा चढत गेला तसतसे तो मला प्रेम दाखवायला लागला आणि आपल्या इच्छा पूर्ण करायला लागला. पण एका क्षणी त्याची अवस्था इतकी खराब झाली की मी म्हणाले, तुझ्या बायकोलाही का बोलवत नाहीस? सर्वांनी मिळून मजा करू. तो म्हणाला, ती माझी बायको नाही. माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी तिला उचलून आणले आणि तिला जनावरासारखे घरात बांधून ठेवतो. तिच्याशी मी प्रत्येक रात्री चुकीचे कृत्य करतो. कधी कधी मला भान राहत नाही आणि माझ्या मुलीसमोर हे सर्व घडते. माझी मुलगी बिचारी घाबरलेली राहते. मी तिला सांगितले आहे की जर तिने मोहल्ल्यात कोणाशी बोलले तर मी तिच्याशीही असेच करेन. सनी तर एक जनावर निघाला. मी त्याच्या घरी गेले तेव्हा मी पाहिले की त्याने एका बाईला बांधून ठेवले होते, जी मला त्याच पत्नी वाटली होती. तिची अवस्था खूप वाईट होती. मी तिला सोडवले आणि म्हणाले, घाबरू नको, मी तुला वाचवेन. ती माझ्या पायावर होऊन रडायला लागली आणि म्हणाली, या जनावरापासून मला वाचवा. मी आता येथे राहू शकत नाही. हा रोज माझ्याशी असा वागतो आणि आपल्या मुलीवरही त्याला दया येत नाही. हा पूर्णपणे वेडा आहे आणि यानेच आपल्या पत्नीचा खून केला आहे आणि मला उचलून शहर सोडून इथे लपवले आहे. मी पोलिसवाली होते. पोलिसांनी जाऊन सनीला अटक केली आणि त्या बाईचा जबाब घेतला. ती एक कॉल गर्ल होती, पण सनीने तिच्याशी जनावरासारखे वागले होते. आम्ही त्या बाईला तिच्या घरी पोहोचवले आणि तपासातून कळले की सनीने आपल्या पत्नीचा खून केला होता. त्याच्या घाणेरड्या कृत्यांमुळे त्याच्या पत्नीशी वारंवार भांडणे व्हायची आणि तो तिच्याशी जबरदस्ती करायला लागला होता. एके दिवशी रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीचा खून केला. नंतर तो आपल्या मुलीला घेऊन तिथून पळाला होता. त्याची 7 वर्षाची मासूम मुलगी आता अनाथ झाली होती. तिला आम्ही दत्तक घेतली आणि आम्हाला ज्या मुलाची कमतरता जाणवत होती ती दूर झाली. आम्ही आमचे घर शहराच्या मध्यभागी घेतले, जेणेकरून आम्ही तिघे एकत्र राहू शकू. माझ्या सासूलाही मी माझ्यासोबत घेऊन आले. 4 वर्षानंतर मला माझे मुलही झाले. कदाचित देवाने माझे ऐकले होते आणि मी माझ्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत नेहमी सुखी राहिले. तर मित्रांनो, ही होती
आजची आमची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चावट कथा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एका नवीन कहाणीत भेटू.